तर नमस्कार सगळ्यांना, मी सिद्धी घेऊन येत आहे गृहिणींसाठी नवीन नवीन टिप्स. तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन टॉपिकला. महिलांच्या बाबतीत जे महिलांना काही काही गोष्टी डिफरन्स वाटतात, काही काही गोष्टी समजायला येत नाहीत लवकर आपण त्याविषयी आज चर्चा करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्य ही अशी गोष्टी आहे ज्या गोष्टींनी आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो. कुठलाही प्रॉपर विषय न माहिती घेता आपण पुढे कसं जाणार. तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सुरू करते मी आजच्या नवीन व्हिडिओला. तर हे गुपित असं यश आहे आणि ते गुपितच ठेवलं पाहिजे. तर यशाची पहिली सुरुवात होते म्हणजे ती कुठनं होते. सातत्य ही एक अशी माइंडसेट आहे जी आपल्याला वारंवार ठेवली पाहिजे. आपण प्रयत्न सोडले नाहीत पाहिजे. ती सातत्य ही म्हणजे काय आहे आणि आपण लाईफमध्ये कशा प्रकारे ग्रोथ करू शकाल, आपण लाईफमध्ये कसं अचीव करणार, आपण लाईफमध्ये कसं पुढे जाणार. आणि नंबर असे 4-5 पॉईंट आहेत. तर नंबर 2, तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला दिशा कशी मिळणार आणि आपण आपल्या रस्त्यात मार्ग कसा निवडणार. सातत्य ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला कळून चुकते, नकळत चुकते आणि आपण थांबतो. प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्याला अशी काही सिच्युएशन येतातच ज्यामध्ये आपल्याला थांबणं खूप गरजेचं असतं. आम्हांनी आपल्याला एक लगातार करण्याची सवय नसते, पण जर आपण एखादं काम करायला लागलो तर त्याला कंटिन्यू केलंच पाहिजे, करत राहिलं पाहिजे. आपल्याला फळाची अपेक्षा करायचीच नाही आहे की आपल्याला हे भेटेल ते भेटेल. जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण जेव्हा भेटेल तेव्हा खूप चांगलं भेटेल अशी अपेक्षा करा. अशा प्रकारे सातत्य ठेवलं पाहिजे. तर सर्वात प्रथम आपला गोल काय आहे, आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपण गोल ठेवलं पाहिजे, टार्गेट ठेवले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पुढचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे होईल. अनुभवी माणसाला विचारत चला, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये एकांत येईल, सातत्य येईल. आणि अनुभवी माणसांना विचारल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही नवीन करता येईल. आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही वेगळं करता येईल, हे आपल्याला अनुभवी माणसाकडनं शिकायचं आहे. तर असे काही बरेच माणसं असतात ज्यामध्ये डिसिजन आपल्याला चुकतो, आपला डिसिजन, पण ते आपल्याला मोटिवेशन करायच्या ऐवजी आपल्याला डिमोटिवेट करतात. पण त्यावेळेस डिमोटिवेट न होणे हा एक सातत्य आहे. तर एकाग्रता कशी वाढवायची आपण बघूया आता. तर लाईफमध्ये आपल्याला दिशा कळली पाहिजे. आपलं योग्य गोल निवडा. योग्य गोल कुठं आहे, आपला कल कुठल्या साईडला आहे ते निवडा. आणि नंबर 2 पॉईंट, जेव्हा आपण आपले डिसिजन घ्यायला लागतो, आपल्या आईवडिलांनी आपले डिसिजन आपल्या स्वतःवर घ्यायचे सोपवले आहे, तेव्हा आपण सर्वात पहिले की आपण चुकीच्या मार्गाने नाही जायला पाहिजे. योग्य तो रस्ता निवडला पाहिजे, योग्य ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे. सर्वात प्रथम कुणाकडेही नाही गेला तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांना सर्वात पहिले विचारा. कारण आई वडील ते असे असतात जे आपलं भलं कशात आहे, आपलं काय कशात आहे ते सगळ्या प्रकारे विचार करतात. आणि आपल्या आई वडिलांनाच आपण विचारून गोल सेट करून आणि मगच आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. की कुठलंही काम आपण जेव्हा करतो ना, तेव्हा आई वडिलांना सर्वात पहिले जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण तेच आपले करता धरता असतात. आणि नंबर 2 पॉईंट, आता पॉईंट चालू झालेले आहेत. तर पॉईंट एकाडे एक सगळे नोटीस करून ठेवा. खूप अतिशय महत्त्वाचा आणि चांगला विषय आहे. खूप 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 पुढे जायचं आहे आपल्याला. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप खूप काही गोष्टी आपल्या पूर्ण करायच्या आहेत. खूप खूप स्वप्ने पूर्ण करायचे आहेत. आपल्याला असं जे करायचं आहे ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं असं ठेवा डोक्यामध्ये. माइंडसेट असाच ठेवा.
मी आता जे करेन ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर करेन आणि दुसऱ्यावर डिपेंड राहणार नाही. तर हे सगळं करण्याला आपल्या सर्वात पहिले गोल सेट झाला पाहिजे. आपला कल कुठल्या विषयात आहे, आपण बिझनेस करणार आहोत की जॉब करणार आहोत, हे आपल्याला माइंडसेट आलं पाहिजे. परत नंतर आपलं हे सगळं झाल्यानंतर नंबर 2चा पॉईंट येतोय तो म्हणजे सर्वात पहिले चांगलं राहणीमान ठेवायला पाहिजे. राहणीमान तुमचं एवढं व्यवस्थित ठेवा ना की समोरच्यांना डायरेक्ट इम्प्रेस पाडलं पाहिजे की तुमचं राहणीमान अरे यार जे कपडे तर इतके सुंदर आहे, टापटीपणा सगळं जिथल्या तिथल्या व्यवस्थित राहिलं पाहिजे. महिलांनी पण आणि पुरुषांनी पण चांगले कपडे, स्वच्छ कपडे घालायला पाहिजे. साडी जर वेअर करता येत नसेल तर तो पण आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आहे, ते पण बघून घ्या. सर्वात पहिले ना तुम्ही कुठली सुधारणा करू नका, पण चांगलं राहणीमान ठेवा. चांगलं राहणीमान म्हणजे कसं, चेहऱ्यावरती ग्लो पाहिजे. आणि खास करून महिलांनी तुम्ही जो बाहेर कुठे जात असाल ना, थोडा का होणार लिप बाम चेहऱ्याला म्हणजे होटांना लावून जा. चेहऱ्याला थोडीशी नॉर्मली पावडर लावली तरी काही फरक पडणार नाही. थोडंसं किंचित लिप बाम लावा डार्क, जेणेकरून आपले इम्प्रेशन समोरच्यावरती चांगलं पडेल. आणि आजकाल तर हे सगळं चालूच आहे जगामध्ये, सांगण्याची गरज पडत नाही आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी असं बनवलेलं. चांगले कपडे घालणं, चांगल्या गोष्टी शिकणं, नवीन नवीन काहीतरी शिकण्याचं अजून प्रयत्न करणे. आपण कुठल्या युगात आहोत, आपण कुठल्या काळात आहोत, हे सगळं आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आताची पिढी इतकी फास्ट आहे आणि जे जनरेट आहे ना, आताची लहान मुलं तर ना लगेचच माइंडसेटमध्ये फिट करून ठेवतात. तर सातत्य कसं ठेवायचं, आपण पॉईंट भटकत चाललोय, सॉरी गाईज. सातत्य कसं ठेवायचं, रोजच्या 10-15 सवयी हळूहळू सुरुवात करायच्या, जेणेकरून सुरू केल्याने आपल्यामध्ये खूप सारा बदल घडून येतो. तर ती सुरुवात कशी करायची, आपण रोज उठायचं. रोज उठल्यानंतर पहाटे 5ला उठा किंवा 6ला उठा, तुमच्या टायमिंगनुसार ॲडजस्ट करा तुम्ही. रोज लवकर उठून व्यायाम वगैरे करणे, नंतर चांगले फ्रेश होणे, श्वास घेणे सोडणे, हे 4-5 वेळेस करा, जेणेकरून तुम्हाला ना फ्रेश म्हणजे वातावरणात थोडं वेळ ढळा, म्हणजे फ्रेश वातावरणाची फ्रेश हवा घ्या, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त फ्रेश वाटेल. हळूहळू सुरुवात तर करा लवकर उठायची. आपल्याला एकांतात जास्त वेळ घालवायचा आहे, स्वतःसाठी जास्त वेळ द्यायचा आहे. आपण जेव्हा व्यायामाला जातो तेव्हा मित्राला चल म्हणायचं नाही, कोणाला चल म्हणायचं नाही. जर सगळेजण व्यायामाला जाताना तिथंच जायचं, त्या घोळ्यातच जायचं, जिथं आपण सगळे जातो तिथंच जायचं आणि तिथनं परत थोडंसं किंचित लांब जायचं, कारण जेणेकरून आपल्याला व्यायामाला गेल्यानंतर मला ते गप्पा जास्त चालतात, पण त्या गप्पा आपल्यासाठी खूप हेल्पफुल नाही आहेत. तर तिथं गेल्यानंतर आपल्या स्वतःसाठी वेळ द्या. आपलं गोल काय आहे, माइंडसेट काय आहे, आपण कुठं जाणार आहोत, तर हे सगळं आपण पहिल्यांदा सेट करून घ्या. हळूहळू सुरुवात तर करायचीच आहे. रोज फक्त 10 ते 15 मिनटं कामं करायचे. आपल्याला कुठले काम जमणार आहे, आपण त्याच्यावर टार्गेट ठेवायचं, गोल ठेवायचं की हे दिवशी मी हे केलं पाहिजे, त्या दिवशी मी ते करणारच आहोत. पाहुणे रावळे येणाऱ्या जाणारा सगळं आपण बघतोयच, पण त्यासोबत आपल्या लाईफमध्ये आपली व्हॅल्यू कितपत आहे आणि आपण काय करतोय हे पण बघितलं पाहिजे. कपडे वगैरे ते तर आहेच, ते तर चांगलं व्यवस्थित ठेवलंच पाहिजे, पण आपण दुसऱ्यावर डिपेंड पण नाही राहिलं पाहिजे. तुमची काम कुठल्या वेळेला करणार, मला वाटते आपण पहाटेची वेळच निश्चित ठेवली पाहिजे की आपण तेच काम त्या वेळेला करणार आहे. तुमची एकच वेळ केली ना की तुमच्या हाताला म्हणजे तुमच्या डोक्याला, तुमच्या हातपायांना ती सवय होऊन जाते की तुम्ही त्यावेळी ते काम केलंच पाहिजे आणि आपण ते करावंच लागते, असं सवय होऊन जाते आपल्याला. आणि जर ते काम नाही केलं तर आपल्यालाच करमत नाही.
आपण घरातले काही काम केलं नाही तरी आपलं मन रमत नाही, तसंच ते काम न केल्याने आपलं मन रमणार नाही. रोजची सवय लावून घ्यायची. आपल्याला मुलाबाळातनं वेळ भेटत नसेल तर त्याच्यासाठी पण उपाय आहेत आपल्याकडे. लवकर उठणे, डिसिजन सॉल्व म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व इथंच. आपण घेतलेला डिसिजन योग्य आहे की नाही हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ध्येय आठवणीत ठेवायचं, आठवत राहायचं. आणि रोज स्वतःला विचारायचं की आज आपण हे काम केलं आहे का बरं, आज आपण हे काम केले का, केले का, केले का, असं स्वतःला विचारत राहायचं. मी जर मला व्हिडिओ नाही ना बनवला तर असं वाटतं की अरे आज आपण आपलं स्वतःचं माइंडसेट, आपलं गोल सगळं विसरले आणि मनातच खंत राहते की आपण आज हे काम नाही केलं, आपण आज हे काम नाही केलं. प्रेरणा काही दिवस टिकते पण सातत्य आयुष्य बदलते. मोटिवेशनल व्हिडिओ बघून, माझ्यासारखे व्हिडिओ बघून तर तुम्हाला प्रेरणा मिळणारच, पण प्रेरणा ही काही दिवसच टिकते. ती कंप्लीट लय झालं 1-2 दिवस टिकते. पण आपल्याला ते काम रोज करायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे. मी ते करणारच आणि मी ते केलंच पाहिजे, असं सातत्य ठेवल्याने तुम्ही पुढे जाऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटते तो नक्की सांगा. पण 4 गोष्टी हिताच्याच आहेत, वाईट तर काहीच नाही आहे ह्याच्यात. ठरवलेल्या प्रमाणेच सगळं काम करायचं आहे आपल्याला. एक दिवस चुकला तरी हार मानू नका, कारण हार मानल्यानंतर खूप लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात. घरचे आपल्याला सपोर्ट करत नाहीत, त्याच्यामुळं आपण माघार घेतो. जर आई वडील आपल्याला सपोर्ट करत नाही आहेत आणि त्यांना ते काम योग्य वाटत नाही आणि तुम्हाला वाटते की मी ह्याच्यामध्ये माझं करिअर घडू शकते, तरी पण तुम्ही करा. कारण आई वडील जास्त काही शिकलेले वगैरे नसतात आणि त्यांना डिसिजन घ्यायला येत नसतात. आणि जितपत तुम्ही त्यांना सांगू शकताय, समजू शकताय तिथपर्यंत तुम्ही सांगा. नाही जमलंच तर तुमचं तुम्ही डिसिजन घ्या, पण डिसिजन योग्य असला पाहिजे बरं का. काय पण करायचं आहे म्हणून करायचं नाही आपल्याला. शेवटी जातापूर्वी मी एवढंच म्हणले की यश हे एका दिवसात मिळत नाही. रोज रोज केल्याने छोटे छोटे प्रयत्नांची बेरीज म्हणजेच मोठे जग, म्हणजे मोठे यश. आणि प्रेरणा काही टिकते पण सातत्य आयुष्य बदलते. सांगण्याचा उद्दिष्ट हाच आहे की आपल्या लाईफमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्य ठेवल्याने आपण आपल्या लाईफमध्ये मोटिवेशनल होऊन पुढे जाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.